तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी जी आहे याचा जो अर्ज करण्याची प्रक्रिया आहे याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, याच्यामधून नक्कीच आपला फायदा होणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम जर आपण आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, की जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन अपडेट्स आहेत अशाच प्रकारे आपल्याला भेटत राहतील। तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगलवर यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला बांधकाम कामगारची जी वेबसाईट आहे याच्यावर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। त्याच्यानंतर खाली आपण बघू शकता आपल्याला अशा प्रकारे ऑप्शन देण्यात आलेले आहेत। तर याच्यामध्ये बांधकाम कामगार नोंदणी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला लाभार्थ्याचा जो आहे इथं आधार क्रमांक टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला खाली मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रोसीड टू फॉर्म याच्यावर क्लिक करायचं आहे। पुढे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे बघा फॉर्म भरण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे। तर हा जो फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। हा फॉर्म पूर्ण कशा प्रकारे भरायचा की या ठिकाणी बघा आपल्याला पहिले जे आहे पहिले नाव या ठिकाणी टाकायचे आहे। त्याच्यानंतर लाभार्थ्याचा जो आहे वडिलांचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्याच्यानंतर आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे। पुढे आपण बघू शकता की येथे आपल्याला जेंडर निवडायचं आहे। जेंडर निवडल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की मॅरिड जी स्थिती आहे ती आपल्याला या ठिकाणाहून निवडून घ्यायची आहे, की आपण सिंगल आहोत की मॅरिड आहोत या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली जन्मतारीख टाकायची आहे। त्याच्यानंतर पुढे आपण बघू शकता की इथं आपल्याला जो आपली कास्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी कॅटेगरी ती निवडून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपण बघू शकता की या ठिकाणी आपल्याला पत्ता जो आहे आधार कार्डानुसार सर्व या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचं आहे। आपलं क्षेत्र म्हणा, गाव म्हणा किंवा शहर आणि राज्य, डिस्ट्रिक्ट, तालुका, पोस्ट ऑफिस, पिनकोड हे सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची आहे। तर या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर आपण बघू शकता की आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई, वडील, पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांची नावे भरावीत। म्हणजे कोण कोण आई, वडील, पत्नी आणि पहिले 2 लेकरं जे आहेत त्यांचीच नावे या ठिकाणी असेल तर भरायचं, नसेल तर आपण आपलं वैयक्तिक नाव किंवा खाली पत्नीचं नाव हे टाकून आपण या ठिकाणी भरू शकता। ही भरल्यानंतर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की एम्प्लॉयर डिटेल या तपशील जे आहे आपल्याला या ठिकाणी आपण बघा 90 दिवसाचा जो कामकाजाचा दाखल्याचा तपशील आहे तो या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे, की कामगाराचा जो आहे कुठला प्रकार आहे तो या ठिकाणी भरायचा आहे। जारी करणाऱ्याचा जो प्रकार आहे आपल्याला कोण दिलेला आहे, कॉन्ट्रॅक्टरने दिलेला आहे का ग्रामसेवकने दिलेला आहे ते हे सर्व या ठिकाणी भरायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या फॉर्मवर जो जावक दिनांक असतो तोही आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि एकदम ॲक्युरेटमध्ये न चुकता या ठिकाणी टाकायचा आहे। इथं आपण बघू शकता की जावक दिनांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी जावक क्रमांक टाकायचा आहे। त्याच्यानंतर पडताळणी जी आहे, पडताळणीचं जो आपल्या जवळचं क्षेत्र आहे समजा जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं जो काही आपल्या जवळला आहे तो आपल्याला या ठिकाणी तो स्थळ या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली आपल्याला दस्तावेज म्हणजेच आपले जो पेपर आहेत ते आपल्याला या कशा प्रकारे या ठिकाणी अपलोड करायचे आहेत, तर JPG मध्ये किंवा PNG किंवा PDF अशा प्रकारचे आपण या ठिकाणी बघू शकता की हे या स्वरूपामध्ये आपल्याला कमीत कमी 2 MB पर्यंत आपला जी फाईलची साईज आहे ती या ठिकाणी आपण ठेवून फॉर्म जो आहे आपले कागदपत्र अपलोड करायचे आहेत। त्याच्यामध्ये सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये बघा ॲड्रेस प्रूफमध्ये आपल्याला आधार कार्ड एक अपलोड करायचं आहे। त्याच्यानंतर आधार कार्ड हा कलर अपलोड करायचा आहे आपल्याला। त्याच्यानंतर हे 90 दिवस आपण कामाचे जे प्रमाणपत्र आपल्याला ग्रामसेवक किंवा जो कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्याकडून जो भेटला आहे तो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट म्हणजे ज्या दिवशी आपल्याला
त्या ऑफिसवर व्हिजिटसाठी व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहे ते डेट आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. ही डेट निवडल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो की अशा प्रकारे आपल्याला डेट जी आहे ते दाखवणार आहे. तर याच्यातून आपल्याला जी डेट सोयीस्कर आहे ती निवडून आपण त्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. या ठिकाणी टिक करून सेव्ह करायचं आहे आणि पुढे यायचं आहे. सेव्ह याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे की सेंड OTP, जो आपण मोबाईल क्रमांक टाकला होता त्याच्यावर OTP येणार आहे. तर सेंड करण्यासाठी आपल्याला ओके करायचं आहे. या ठिकाणी ओके केल्यानंतर आपल्याला आपण जो मोबाईल क्रमांक टाकला होता त्याच्यावर एक OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून OTP व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. व्हॅलिडेट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपला जो आहे अर्ज क्रमांक हे अशा प्रकारे आपल्याला भेटणार आहे. अशा प्रकारचा अर्ज क्रमांक आपल्याला भेटल्यानंतर आपण ओके याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर प्रिंट याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे जो अर्ज क्रमांक आपण केला होता अर्ज, याच्यासाठी आपल्याला याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि या तारखेला जाऊन आपल्याला तिथं साहेबांसमोर आपली जो आहे व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता. तर मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.